जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी खपवून घेतली जाणार नाही, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। याची पाळीमुळे आम्ही खणून काढणार आहोत। जिल्ह्यातून या तस्करांना आम्ही हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा जाहीर इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा दिलाय। दरम्यान स्थानिक पोलीस जर तक्रार करून देखील कारवाई करत नसेल तर थेट मला सांगा, मुख्यमंत्र्यांना सांगून बाहेरच्या पोलिसांना कारवाई करायला लावू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे। अंमली पदार्थ विरोधी प्रबोधन स्पर्धांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, पंजाब सारख्या राज्यात अंमली पदार्थांचं मोठं संकट आहे। आगामी काळात तरुणांना व्यसनाधीन करणं, सायबर युद्ध अशा प्रकारात युद्ध होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ तस्करांना कायद्याचा धाक, प्रबोधन आणि चिकित्सा व उपचार या त्रिसूत्रीने काम केल्याने सांगली जिल्ह्यात हे संकट रोखण्यात यश आले। ही मोहीम यापुढेही चालू राहणार आहे। अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा प्रबोधन स्पर्धा एक महत्त्वाचा भाग आहे, असं सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या स्पर्धा 6 प्रकारात घेण्यात आल्या। स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये जनजागृती झाली, असे स्पष्ट करून त्यांनी स्पर्धेतील सर्व सहभागी आणि विजेत्यांचं अभिनंदन केलं। यावेळी पालकमंत्री पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि या कार्यक्रमात गौरवण्यात आलेल्या पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी एक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 25,000 रुपयांची मदत करणार असल्याचं घोषित केलं। तसेच स्पर्धेतील विजेत्या कलाकृतींची वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, जाहिरात फलक, सिनेमागृह या माध्यमातून प्रसिद्धी करून व्यापक जनजागृती करण्याचं सूचित केलंय। पोलीस अधिकारी उपस्थित मी सुरुवात करतानाच माझ्या भाषणाची मांडणी पूर्ण केली आहे की हा ड्रग्ज एका अर्थाने सगळ्यांना खाऊन टाकणार आहे आणि पंजाब सारख्या प्रांतामध्ये हे खूप भीषण संकट आलेलं आहे आणि आता आगामी काळामध्ये आता देशामध्ये युद्धस्थिती निर्माण झाली आहे, काय होईल माहीत नाही, परंतु आगामी काळामध्ये युद्ध अशी समोरासमोर होणारच नाही। युद्ध कशी होतील तर सायबर युद्ध होईल की तुमच्या देशाचा सगळा डाटाच पळवून न्यायचा, तुमच्या सायबर हल्ल्यामधून तुमच्या देशातली सगळी कॅश पळवून न्यायची। तसं मोठ्या प्रमाणावर तुमच्या देशामधले तरुण खराब करून टाकले, म्हणजे मग तुमच्यावर आक्रमण करण्याची आवश्यकता नाही। मग तुमचा देश आर्थिकदृष्ट्या मोठा होणार नाही, कला म्हणून मोठा होणार नाही, खेळ म्हणून, कारण तुमची तरुण पिढी गेली, बरबाद झाली। तर असं एक मोठं संकट संपूर्ण आणि प्रत्येकजण दुसऱ्यावर प्रयोग करणार। मी दाव्याने असं म्हणेन की भारत असा प्रयोग कधीच करणार नाही, कारण भारताची 5,000 वर्षाची संस्कृती ही दुसऱ्यावर आक्रमण करण्याची नाहीच आहे। आमच्यावर आक्रमण करायला लोक आले, ते आक्रमण आम्ही परतवले। छत्रपती शिवाजी महाराज झाले की त्यांनी इथे आलेल्या एकनेक मुघल आक्रमकाला इथेच गाडलं, त्यांना त्यांच्या देशात पण मारायला दिलं नाही। पण आलेल्या आक्रमकांशी आम्ही लढाई केली, आम्ही दुसऱ्याचा भूभाग कधी काबीज करण्यात केला। म्हणजे भारत हे करेल की नाही तर नाही करणार, पण जगामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आता तरुणाई सोपं आहे ना, साधं ती इलेक्ट्रॉनिक सिगार द्यायची, इलेक्ट्रॉनिक सिगार 15 दिवस पुरते की ज्याच्यामध्ये ड्रग्स असतात, की एक झुरका मारला की त्याला असं वाटतं हा किती बरं वाटतं, दुसरं म्हणजे बघ किती बरं वाटतं। असं करत करत या देशामध्ये खेळाडू निर्माण होणार नाही, हुशार माणसं होण्याची काळजी घ्यायची आणि त्यामुळे आपल्याला शाळा कॉलेजवर जास्त कॉन्सन्ट्रेट करायला लागेल। म्हणून शाळा कॉलेजच्या स्पर्धा आपण घेतल्या, खूप चांगला प्रतिसाद मिळाला। यातल्या बऱ्याच गोष्टी आपण आता पुढे याच जिल्ह्यात नाही तर अन्य जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचारासाठी वापरणार आहोत। त्यामुळे यात भाग घेतलेल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो।